नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। गणेशोत्सवासाठी बेळगाव पोलिसांचे कडक नियम, डीजेवर पूर्ण बंदी, मंडपांना सीसीटीव्ही बंधनकारक, रात्री 10 नंतर ध्वनिवर्धकांवर बंदी कायम। महापालिकेच्या 4 स्थायी समित्यांवर 28 सदस्यांची बिनविरोध निवड, 4ही समित्यांवर प्रत्येकी 7 नगरसेवकांची वर्णी, अध्यक्षपदासाठी 17 ऑगस्टला निवड होण्याची शक्यता। हिंडलगा येथे भाजपच्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, हातात तिरंगा घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा सहभाग, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। बेळगावात गणेशोत्सव पूर्वतयारीला वेग, मध्यवर्ती महामंडळाच्या प्रशासनाकडे 12 प्रमुख मागण्या, रस्ते दुरुस्ती, वीज व्यवस्था व 1 खिडकी योजनेची मागणी। भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, 3 महिन्यात विशेष मोहीम, नवीन शेड उभारणीला सुरुवात, संख्या 30 ते 35% कमी करण्याचे लक्ष्य। श्री मंगाईदेवी यात्रेला 3ऱ्या दिवशीही अलोट गर्दी, दर्शनासह खरेदी व मनोरंजनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती, गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिक स्टॉल धारकांना आर्थिक दिलासा। स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात बेळगाव बाजारपेठा तिरंगामय, देशभक्तीपर वस्तूंना वाढती मागणी, गणेशोत्सवासाठी पोलिसांचे कडक नियम। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहरातील आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे। गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केल्या। यंदाही डीजेला परवानगी नसून रात्री 10 नंतर ध्वनिवर्धक वाजवण्यास पूर्णपणे बंदी कायम राहणार आहे। बेळगावातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुमार गंधर्व कला मंदिरात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गणेशोत्सव मंडळांना कडक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असून डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले। सार्वजनिक गणेश मूर्तींची कमाल उंची 12 फूट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून विसर्जनावेळी अडथळा टाळण्यासाठी मोठ्या मूर्तींना अनिवार्यपणे हुक बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। सुरक्षेसाठी प्रत्येक गणेश मंडळात एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून चोरी, सोनसाखळी चोरी आणि पाकिटमाराला आळा घालण्यासाठी सर्व गणेश मंडपांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच रात्री 10 नंतर ध्वनिवर्धक किंवा मोठ्या आवाजातील संगीताचा वापर आणि अश्लील गाणी वाजवण्यास सक्त मनाई असून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त बोरसे यांनी केले। बेळगाव महानगरपालिकेच्या 4 स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवड बुधवारी बिनविरोध पार पडली। कर निर्धारण, वित्त व अपील, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्याय, नगर नियोजन व विकास तसेच लेखा या 4 समित्यांवर प्रत्येकी 7 सदस्यांची निवड करण्यात आली आहे। मात्र समिती अध्यक्षांची निवड अद्याप बाकी असून 17 ऑगस्ट रोजी अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे। बेळगाव महानगरपालिकेच्या 4 स्थायी समित्यांच्या निवडणुकीत यंदा सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली। त्यामुळे 4 समित्यांवर एकूण 28 नगरसेवकांची वर्णी लागली आहे। कर निर्धारण, वित्त व अपील स्थायी समितीवर मिरजकर ब्रह्मानंद अर्जुन, शंकर पाटील, रमेश मैलुगोळ, रविराज सांब्रेकर, दीपाली टोपगी, मोदीनसाब मतवाले आणि बसवराज मोदगेकर यांची निवड झाली। सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्याय स्थायी समितीवर श्रीशैल कांबळे, राजू भातकांडे, रूपा चिक्कलदिनी, नेत्रावती भागवत, प्रिया सातगोड, शामोजीन पठाण आणि शाहिद खान पठाण यांची निवड झाली आहे। नगर नियोजन व विकास स्थायी समितीवर जयंत जाधव, श्रेयस नाकाडी, सविता पाटील, गिरीश धोंगडी, अभिजित जवळकर, लक्ष्मी लोकरी आणि खुर्शीद मुल्ला यांची निवड झाली आहे। तर लेखा स्थायी समितीवर सारिका पाटील, रेश्मा कामकर, माधवी रागोचे, जयतीर्थ सवदत्ती, नितीन जाधव, शिवाजी मंडोळकर आणि अफरोज मुल्ला यांची निवड करण्यात आली। स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली असली तरी अध्यक्षपदाची निवड अद्याप झालेली नाही। आगामी 17 ऑगस्ट रोजी अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता असून प्रत्येक समितीतील 7 सदस्यांपैकी एका सदस्याची अध्यक्षपदी निवड केली जाईल। आता या 4ही स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे महापालिका वर्तुळासह नगरसेवकांचं लक्ष लागलंय।
भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित भव्य तिरंगा यात्रेअंतर्गत हिंडलगा येथे देशभक्तीच्या उत्साहात तिरंगा रॅली काढण्यात आली। हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने दुमदुमून गेला। भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित तिरंगा यात्रेचा उत्साह हिंडलगा गावात पाहायला मिळाला। राष्ट्रध्वज हातात घेऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला। तिरंगा यात्रेदरम्यान नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला। रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला। या तिरंगा यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले। बेळगावमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाची महत्त्वाची पूर्वतयारी बैठक पार पडली। 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणारा 12 दिवसांचा गणेशोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी महामंडळाने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या। रस्ते दुरुस्तीपासून ते विद्युत तारांची व्यवस्था, मिरवणूक मार्गाची स्वच्छता आणि अतिरिक्त बस सेवेपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची बैठक पार पडली। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वीज बिलासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची तरतूद केल्याबद्दल महामंडळाने प्रशासनाचे आभार मानले। गणेशोत्सवापर्यंत रस्त्यांची गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करून L&T सह संबंधित विभागांनी रस्ते खोदकाम बंद ठेवावे अशी मागणी करण्यात आली। मंडप परिसराची स्वच्छता, मिरवणूक मार्गांवरील झाडांच्या फांद्याची छाटणी, उघड्या गटारांवर झाकणे, तात्पुरती शौचालये आणि मूर्तीशाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली। हेस्कॉमने धोकादायक विद्युत तारा हटवून सुरक्षित वीज व्यवस्था करावी, 8 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात 1 खिडकी योजना सुरू करावी आणि वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी चौक मार्गावर तात्पुरती प्रेक्षक गॅलरी उभारावी अशी मागणी महामंडळाने केली। रात्री जादा KSRTC बसेस सोडाव्यात, तसेच हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली। अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रशासनाने 1.5 महिना आधी बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत गणेशोत्सव शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले। बेळगाव शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नवीन शेड उभारण्यात येत असून पुढील 3 महिन्यात विशेष मोहीम राबवण्याचे संकेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत। बेळगाव शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन शेड उभारण्याची प्रक्रिया सुरू केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत पुढील 3 महिन्यात विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली। प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। नागरिकांनी शक्य असल्यास भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल केल्यास संख्या 30 ते 35% कमी होण्यास मदत होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे। उर्वरित कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असून वाढत्या उपद्रवावर प्रशासन कितपत प्रभावी नियंत्रण मिळवते याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे। बेळगावातील वडगाव परिसरात सुरू असलेल्या मंगाई देवी यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यात्रेच्या मुख्य दिवसानंतरही सलग 3ऱ्या दिवशी दर्शन, खरेदी आणि मनोरंजनासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पावसाचे वातावरण असतानाही भाविकांचा उत्साह कायम असून गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिक आणि स्टॉल धारकांनाही चांगला आर्थिक दिलासा मिळालाय। श्री मंगाई देवी यात्रेच्या निमित्ताने वडगाव परिसरात बुधवारी आणि गुरुवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती। शहरासह परिसरातील विविध भागातून नागरिक कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले। मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी यात्रा परिसरातील विविध स्टॉलवर खरेदीचा आनंद लुटला।
कपडे, खेळणी, घरगुती साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले पाळणे, विविध खेळ आणि मनोरंजनाची साधनेही आकर्षणाचे केंद्र ठरली. बालकांसह तरुणांनीही मनोरंजनाच्या साधनांचा मनमुराद आनंद घेतला. त्यामुळे संपूर्ण यात्रा परिसरात दिवसभर चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं. सलग तिसऱ्या दिवशी ग्राहकांची चांगली गर्दी झाल्याने छोटे व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि स्टॉलधारकांना मोठा दिलासा मिळाला. यात्रेमुळे स्थानिक व्यावसायिकांना उत्पन्नाची चांगली संधी मिळाली असून यंदाच्या गर्दीबद्दल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बेळगाव शहरात देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. बाजारपेठांमध्ये तिरंगी झेंडा, बॅच, स्टिकर, टॅटू, ब्रेसलेट, अंगठ्या आणि तिरंगी फुग्यांसह विविध देशभक्तीपर वस्तूंची दुकाने सजली आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठेला तिरंग्याची रंगत आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील बाजारपेठा तिरंगामय झाल्या असून कॉलेज रोड, मेन रोडसह विविध ठिकाणी तिरंगी वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तिरंगी झेंडे, देशभक्तीपर संदेश असलेले बॅच, स्टिकर, टॅटू, ब्रेसलेट, अंगठ्या आणि फुग्यांना चिमुकल्यांसह नागरिकांकडून मोठी मागणी आहे. दरम्यान महागाईमुळे यंदा देशभक्तीपर वस्तूंच्या दरात सुमारे 10% वाढ झाली असून मेन रोडवरील खादी ग्रामोद्योग केंद्रात शासकीय व खासगी कार्यालये, शाळा, संस्था तसेच नागरिकांकडून खादीच्या तिरंगी झेंड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येतोय तसतसा बेळगावातील तिरंग्याचा उत्साहही वाढताना दिसतोय. आमचे स्नेही तथा उत्तर कर्नाटकातील महिंद्रा ट्रॅक्टर दालनाचे अधिकृत विक्रेते विक्रमसिंह पुंडलिक कदम पाटील यांनी अल्पावधीत विक्रमी ट्रॅक्टर विक्री केल्याबद्दल कंपनीतर्फे त्यांची व्हिएतनाम येथे 8 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी ते व्हिएतनामला रवाना झाले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक व्यंकटेश जाधव, मातोश्री सेल कॉर्पोरेशन, मार्केट यार्ड, बेळगाव. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरातील फोर्ट रोड परिसरात अफूजन्य पदार्थाची वाहतूक करून विक्रीच्या तयारीत असलेल्या रफिक अहमद हुसेनसाब सिक्कलगार वय 62 याला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. 13 ऑगस्ट रोजी सीसीबीचे पीआय मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री व पथकाने जुन्या केएसआरटीसी डेपो परिसरातील इंदिरा कॅन्टीनजवळ कारवाई करून 2 किलो 988 ग्रॅम अफूजन्य पदार्थ ज्याची अंदाजे किंमत 44,000 रुपये आहे जप्त केला. पोलिसांच्या चौकशीत हा पदार्थ राजस्थानमधील जोरले येथील धीरूबाई याच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 190/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 15B व 8K अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कारवाईबद्दल सीसीबी पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. काटाबळी, तालुका हुक्केरी येथे घराच्या छतावरील कौले काढून तिजोरीतील सुमारे 80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी यमकणमर्डी पोलिसांनी 3 अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रामचंद्र तळवार वय 22, सुरेश पाटील वय 33 आणि यल्लाप्पा दंडू वय 20 अशी आरोपींची नावे आहेत. 27 फेब्रुवारी 2026 रोजी छाया देशनूर घराला कुलूप लावून बाजारात गेल्या असताना चोरट्यांनी छतावरील कौले काढून घरात प्रवेश केला होता. परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांच्या माहितीनुसार गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकणमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक के पाटील व पथकाने ही कारवाई केली.
हलकर्णी MIDC परिसरात गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 1,73,000चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या दारू आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणबर्गी येथील विसर्जन तलावावर गणेश मूर्तींच्या वाढत्या संख्येचा ताण येत असून भविष्यात विसर्जनाची समस्या टाळण्यासाठी तलावाचा विस्तार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कणबर्गीसह कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड आणि खनगाव आदी परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन याच तलावात होत असल्याने दरवर्षी तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरत असून विसर्जनावेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. बेळगाव महानगरपालिकेकडून शहर व उपनगरातील गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कणबर्गीसह 9 ठिकाणी तलाव आणि फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जाते. मात्र वाढत्या मूर्ती संख्येमुळे कणबर्गी तलावावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तलावाचा विस्तार करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून गणेश मंडळांना दिलासा देत मंडपासाठी लागणारे संपूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. वीज बिलाचा 50% खर्च जिल्हा प्रशासन तर उर्वरित 50% खर्च महानगरपालिका करणार असून शहरातील सुमारे 100 रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. L&Tच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्याने केली जाणार असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान सरदार मैदान, संभाजी मैदानासह 2 ते 3 प्रमुख ठिकाणी गॅलरी व मोठ्या LED स्क्रीन उभारण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रशासन, महानगरपालिका, पोलीस आणि गणेशोत्सव महामंडळाच्या समन्वयातून गणेशोत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार उचगाव महाशक्ती केंद्रात तिरंगा ध्वज फडकावून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहीद जवान राहुल भैरू सुळगेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या आई-वडिलांचा भगवा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम, महाशक्ती केंद्र प्रमुख किसन नावगेकर, शक्ती केंद्र प्रमुख शालू फर्नांडिस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला. खानापूर तालुक्यातील तीर्थकुंडे येथील क्वालिटी अॅनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पोल्ट्री ब्रीडिंग फार्मला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी फार्मचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि परिसरातील परिस्थितीची माहिती घेतली. या फार्म संदर्भात यापूर्वी स्थानिक पातळीवर तक्रारी तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच कर्नाटक विधान परिषदेतही या विषयावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि अधिकृत नोंदीनुसार फार्मची क्षमता सुमारे 29,000 पक्षी असल्याचं नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर प्रशासनाकडून कोणते निर्देश दिले जातात आणि पुढील कार्यवाही काय होते याकडे तीर्थकुंडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. SBG शिक्षण समूहातर्फे वन वर्ल्ड वन फॅमिली अर्थात एक विश्व एक कुटुंब या संकल्पनेचे शिल्पकार सद्गुरू श्री श्री मधुसूदन साई स्वामी यांच्या विशेष बौद्धिक व वार्तालापाचे मंगळवारी लवडेल सेंट्रल स्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना स्वामींनी केवळ स्वतःसाठी यश मिळवणे हे खरे यश नसून समाजाला काहीतरी देणे आणि गरजू घटकांसाठी निस्वार्थ सेवा करणे हेच खरे यश असल्याचे सांगितले.
यशासाठी पवित्रता, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात एसबीजी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष एस.बी. घाटगे, चेअरमन राज घाटगे यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, उद्योजक आणि स्वामींचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एस.बी. घाटगे, राज घाटगे, अमित घाटगे व सागर घाटगे यांच्या हस्ते सद्गुरू मधुसूदन स्वामींचा सन्मान करण्यात आला, तर उपस्थितांच्या प्रश्नांना स्वामींनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र कर्नाटकात मोटारसायकली चोरणाऱ्या एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 2,60,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात. अंकलगी पोलिसांनी ही कारवाई केली असून या जोडगोळीने अंकलगी, चिकोडी, चंदगड, कोल्हापुरातही वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. भरमाप्पा कोप्पद वय 25 आणि रोहित कदम वय 24 अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून यामाहा RX 135, यामाहा RX 100, होंडा शाईन, हिरो होंडा स्प्लेंडर अशा एकूण 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात. संशयास्पदरित्या फिरताना भरमाप्पा व रोहित यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. हे दोघे फिरवत असलेल्या वाहनाची कागदपत्रे विचारली, मात्र ते कागदपत्रे हजर करू शकले नाहीत. शेवटी चोरीची वाहने असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना अटक करून 5 वाहने जप्त केली आहेत. विजयपूर शहरातील गोलगुंबज पोलिसांनी 7 ऑगस्ट रोजी झालेल्या पिग्मी एजंट शरण बसप्पा जेवर्गी वय 43 यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत सरफराज शेख वय 35 याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शुभ फायनान्समध्ये पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असलेले जेवर्गी हे KHB कॉलनीतील मुबारक चौकाजवळून जात असताना आरोपींनी नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करून कोयत्याने डोक्यावर वार केले. उपचारासाठी BLDE रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासानुसार शेख याला जेवर्गी यांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि त्यातून त्याने 17 वर्षीय मुलाच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला कोयता व मोटारसायकल जप्त करून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी IPS यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायबाग येथील श्रीनगर क्रॉसजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 3घांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली. भीमाप्पा नाईक, नीलाप्पा करवली आणि बसाप्पा नाईक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 97,000 रुपये किमतीच्या 3 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून अथणीचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक MM डप्पीन, उपनिरीक्षक SK मणिकेरी यांच्यासह पोलीस पथक व तांत्रिक विभागाचे सचिन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आणि राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या पुढाकाराने अखंड हिंदुस्थान संकल्प दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शहीद मातापित्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच देशभक्तीची भावना जागृत करणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे. जुलै 2026 मध्ये किरकोळ महागाई दर 4.45% पोहोचला असून सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या अनुमानापेक्षा महागाईत अधिक वाढ झाली आहे. जुलै 2025च्या तुलनेत यंदाचा महागाई दर 1.5% अधिक असून ग्रामीण भागातील महागाई दर 4.84% तर शहरी भागातील दर 3.96% इतका नोंदवण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेने महागाईचे लक्ष्य 4% निश्चित केले असताना प्रत्यक्ष दर त्यापेक्षा अधिक राहिला असून जून 2026 मध्ये किरकोळ महागाई 4.38% होती. अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानं महागाई दरात वाढ झाली असून ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईचा दर 5.52% तर शहरी भागामध्ये 5.05% राहिला आहे. जून आणि जुलै महिन्यात अन्नधान्य व भाजीपाल्याच्या किमती सामान्यतः वाढतात, मात्र यंदाची वाढ नेहमीच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झालंय. कोटबागी उपसा सिंचन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांनी कोटबागे उपसा सिंचन योजनेशी संबंधित विविध मागण्या, समस्या आणि अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेबाबत आवश्यक माहिती घेत तातडीने यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले. योजनेची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली. आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बैठक घेतल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते याकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन 2026 निमित्त वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित वाचन जागृती रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तके ही ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयांचा अधिकाधिक वापर वाढवणे आणि वाचन संस्कृतीला चालना देण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी, ग्रंथपाल, विद्यार्थी, वाचनप्रेमी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाव विभागातील शिक्षक भरती अधिसूचनेत मराठीसह इतर अल्पसंख्याक माध्यमांसाठी शिक्षक पदांचा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्नाटक सरकारकडून राज्यभरात सुमारे 15,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. 12 ऑगस्ट रोजीच्या अधिसूचनेत बेळगाव माध्यमिक विभागासाठी 240 शिक्षक पदे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र यामध्ये मराठी माध्यमांसाठी स्वतंत्र पदांचा स्पष्ट समावेश नसल्याचा आक्षेप युवा समितीने घेतला. बेळगाव ग्रामीण, खानापूर आणि निपाणी परिसरातील मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांची गरज लक्षात घेऊन तातडीने पदे मंजूर करावीत अशी मागणी समितीने केली आहे. अधिसूचनेत दुरुस्ती न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.